काय लागले अहो तिकडे पोरगी बघायची आहे लग्नाच्या दिवसात तुळशीनं लग्न झाली का म्हटलं तारीख काढायची पोरग्याचं यंदा लावून द्यायचं पोरग काय शोधणं तर सापडं ना आलाय का इकडं आमचं माझ्या आहे का नाही कोण माझं तुमच्यातलं हो आमच्यातलं माझ्या अरे माझं आहे का नाही माझ्या अरे माझं असं आहे बघा आला 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 म्हणून समोर कुठं तर जाताहीच तवा काय सांगायचं तुम्हाला सांगतो पोरग झाले आता वयात आलं कुठे लगीन लावूया आज आम्ही ठरवलं काय लागलाय पोंबरायला अरे पोंबरायला म्हणजे गेलताच कुठं तुला माहित नाही का हा? सगळं गाव फिरून झालं मंदिरात आता भजनाला जरा बसावं म्हणलं बर बर भजन झालं शेवटचे गवळण म्हणावी म्हणलं मी आरती गवळण म्हणलं तर तुझी हाळी आली म्हणलं शेवटची हाळी आहे काय म्हणून पळत आलो आता तुझ्या हजारीच्या सकाळपासून हुडकायला लागलो कुठे गेलतास तिकडं मंदिरात गेलतो आज काय ठरलेलं आपलं काय ठरलं ते दोघं बसून गांजा वाढायची अरे मी बाप आहे तुझा जरा काय तू काय ठरलं होतं आता तुला मुलगी बघायची आहे की नाही लगीन करायचं आहे की नाही माझं हो तुझं हो हो करायचं लगीन करायचं का नाही मग त्याच्यासाठी मुलगी बघायचं आहेच आहे बरं सांगून ठेवलेलं आहे तिकडल्या पलीकडच्या गावातली एक मुलगी आहे चांगली आहे बरं लागली जाऊया का तिकडे बघाया मी येणार नाही का माझी आरती गवळण झालेली पूर्ण केल्याशिवाय मी येत नाही पूर्ण करणार आहे होय होय तुझा आणि देवाचा कधी आहे का संबंध तमाशाला पुढे असतोस की पहिल्याला हे असू दे ती गवळण घे आणि मग परत ऐका पद्याने साध्य बाबा गवळण मॅच झाली पाहिजे आहो मुलीच्या तिरी काल पाहिला हरी जरा देवा धर्माचा असू दे आपण आहे पुण्यभूमीत आहे लक्षात असू आहो या मुलीच्या तिरी काल पाहिला हरी कान्हा वाजून तू कान्हा वाजून तू वाजू कान्हा वाजवी वाजवी पाठदिशी कापड बदलून यायचा काय म्हणतोस कापड बदलून ये जमणार नाही असाच येणार का तुला माहित नाही हल्ली मुली बघायला नुसता मुलगा जात नाही बरोबर 2-3 मित्र असतात सगळी सुटामुटात असते त्या मुलगीला नेमका नवरा ओळखत नाही ते कसं ओरिजिनल अगदी मी असाच येणार ही सगळी वरडा लागले यांचं बी लवकर लगीन करायचं जाऊया चला बाबा ही पाहुण्यात आहेत नव नाही आतापर्यंत 25 पुरी बघितल्या सगळं फिसकाटलंय म्हणून म्हणलं नाही 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 हाय बाबा चांगली आहे आधी दिसते का नाही घर म्हणजे हे लग्न जमण्यासारखं आहे हाय की हाय बाबा मग माझ्या 2 अटी आहेत का होय होय कसल्या अटी माझ्या 2 अटी सांगतो तर माझं लग्न व्हायचं का माझ्या लग्नात थोरल्या आतील सांगायचे थोरल्यात ते सांगू त्याचा हक्कातील नको का म्हणूनच सांगतोय थोरल्या आत्तीचा नवरा नोकरीला आहे नाहीतर आयार घेऊन येईल धाकटी आत्ती पातळाला खार नको तिला सांगायला हा असं माझं मत आहे तुझं मत आहे होय माझी लाडकी बहीण आहे असू दे मग राहू दे माझं लगीन नाही करू नको बाबा तू म्हणजे तसं करू फक्त थोरल्या तिलाच बोलू आणि एक दुसरी आहे काय त्यात पाहुणा पैसा संबंध नाही आपला घरगुती मामला आहे काय माझ्या लग्नात दुसरी आईला आणायची नाही मामला तिथं बोलू नका अजाबात बोलणार नाही तुमची आबरू घालवत नाही नाहीतर जोडायच्या आधी सगळं मोडायचं चला चला वास आता कसला येतोय होय 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 आता स्वच्छ
ग्राम योजनेमुळे गावं सगळी कशी सासवडला तर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नंबर आलाय म्हणून पहिला नंबर माझ्या ध्यानातच नव्हतं. असलं काय पाहुण्यासमोर बरोबर नाही. बरं पाहुण्याचं घर कंच म्हणायचं आहे की तिकडं माग आहे. गावाबाहेर पाहुणं माणसात आहेत का नाही तुला काय करायचं आहे? आपल्याला त्यांच्या गावात यायचं नाही, त्यांची पुरगी आपल्या गावात यायचं. तोंड बंद करायचं गप्पा असायचं. आता गप बघ. बरं पाहुण्याशी बोलू का? हा बोल की. तोंड बंद थांब आलं वाटतं वाडा पाहुण्याचा आला कवा सारी त्यात का नाही कुणास ठाऊ भगदाडेच पडल्या पुरगी कशी आहे कुणास ठाऊ. जत्रेला जेवाय आले की तुला खाया प्या मिळालं म्हणजे झालं ना. त्यांच्या वाड्याची भोसकाडे बघायची तुला काय कारण आहे? तोंड बंद करा बस. मी हात मारतो इकडं मला सरळ बोलायचं. पावले कोण हाय का घरात? का माझा हा बसतो ग पावले. अहो कोण हाय का नाही घरात? झाडू आला तारा. तुला तोंड बंद करायचं आहे का नाही? मी जाऊ नाही बाळी बिळी गोमचे मी काय बोलवतो कुणाला बोलवायचं. पावले अहो कोण हाय का नाही घरात? नमस्कार. काय नाही बघाय आली बघाय. काय बघायला? पुरगी बघाय आलोय. मुलगी बघायला? पुरगी बघाय आलोय. पुरगी बघाय आलोय. कोण म्हणायची? अरे हे पोरीचे वडील. मामा म्हणतोस का बाबा? थांब जरा दम काढ. शी काय म्हणायची पैदा? अहो ही पैदा नव ही आमची पैदा. बर चांगली दिसते म्हणायचं. हा पोरगी हाय नव. हा आहे पुरगी आहे की. राम राम बर का. राम 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 राम. बर यो आमचा पोरगा बाजा. ही आपलं बाजीराव. बाजीराव. गावाकडे सगळी मला बाजाच म्हणतात. साधा बाजा बर का. पिपाणी जत्रत वाजवतात तो बाजा नव्हता. चांगलं चितार दिसतंय. 25 बार फेल गेलेला. जो 26 आहे. या असल्या थंड्यानंच ठरवलं. तोंड बंद करा आणि कोपऱ्यात थांबा. बोलावतो पुरगीला बोलवा. बाबा हा बाई ये बाई भारी आहे भारी आहे. आता येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या. काय शर्यतीला पहिलं सोडले तुम्ही. येऊ द्या राजबा काय म्हणतो पोरगा तुझा? नाही पोराचं कसं जरा बोलायचं जरा. बर हा बोल की बाबा. अरे येऊन द्या येऊन द्या येऊन द्या आता बाहेर येऊन द्या. थांबा पाहुणं. बाबा मुलगी घरात आहे का तिला अडचण असली तर जाऊ मागा. ए बाबा आल्यापासून चहा नाही फवन नाही ही काय पाहिजे चालू त्यांची ती बघते. आपल्याला काय बघायचं आहे? अरे येऊन द्या आता खेळायची येऊन द्या. ज्वानीच्या आगीची मशाल हाती आली मी हस्तीच्या भयान राती. कासबा उडल किरकिर किरल तालात सुलाट गाती. कासबा उडल किरकिर किरल तालात सुलाट गाती. दिलाचा दिलभर जीवाचा जिवलग हो. दिलाचा दिलभर जीवाचा जिवलग कुठं दिसना मला. बाय बाय कुठं दिसना मला. इथं दिसना तिथं दिसना इथं दिसना तिथं दिसना. शोध कुठं शोध कुठं. दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला. मला बघून गालात हसला ग बाई हसला. मला बघून गालात हसला ग बाई हसला. मला बघून गालात हसला ग बाई हसला. बोल ना लेकी. हा बोलली. पोरग्याला मला वाटतंय पुरगी पसंत आहे. काय अजून विचारणं कुठं झालंय नाही? मग विचार कसा म्हणतोय. विचार करा पुरीला काय येतं. बर हा पुरगीच नाव काय? नाव सांग पुरी. थांब मी सांगतो. मी विचारणार तू बजेट कोणाचा आहे. बर बाबा विचार. पाळणा घर काढायचं आहे घरला. तुझं नाव काय? दाबात विचार. ताबात विचारायचं. अगं तू करायला लागलास.
अजून सुरळीत जुळायची तो असं काय म्हणायचं? तू नाव ये तुझं, बाकी काय बोलायचं हा. नाही. तुझं नाव काय? बरं. हा जा. तुझं नाव काय? लावण्य. अगं लावण्या दिसते बाबा. पाहुणं अजून कोणा काय म्हणतो बघा आमच्या पुरगीला? नाही हे म्हणजे कसं बोलायला जरा पोराला हाय बोलके पोरग. जरा आवडून जरा. तुम्ही काय मनाव घेऊ नका. नाही बर. हा हा बरं पोरीला शिक्षण काय किती झालंय? हा सांगली की BA. बाबा हा. काय म्हटली पोरगी? बी हे बघ सगळीजण एबीसीडी सरळ शिकतात आणि बी हे उलट काय विचार तू शिकलेली उलट BA. तुला एबीसीडीच्या कुठलं काय आहे ते येते? नाही मग कशाला वर पाण करून बोलतोस? तिचं तेवढं तर झालं. बर का बस बर पाहुणं आमच्या लेकीचे काय प्रश्न आहेत बरं का? विचारू दे की. तुला काय विचारायचं आहे का? हा अप्पा हा. तुम्हीच विचारा. बर पोराचं नाव तर सांगा परत बघू. हा पोराचं नाव बाजा. बाजा. हा बाजा बरं का? हा शिक्षण किती झाले म्हणायचं? पोरा सांगतो ती शिक्षण विचारतात होय. सांगू का नाही तुम्हाला त्यातलं करायचं नाही म्हणून म्हटलं सांग ऐकाय माझं शिक्षण पाहुणं हा. शिकाय होती पिंपरीची भानगड. औषधी बिलीची मावच बन पोराचं शिक्षण झाले पोट पाण्यापुरतं संध्याकाळी जेवायपुरतं झाले. बर पोराला काय जरा लिहिता वाचता? हा येतं कवा घातलं होतं शाळेत कम- येत म्हटलं इंग्रज येते बर पोराला काही जरा गायला बियला येते का? इंग्रज येते येते ते सांग इंग्रज येते लिवायला वाचायला येतंय. होय. गाणं येते का विचारतात? गाणं पाहुणा काय म्हणते गाणं येते की गाणं आता म्हणायचं. बरं गाणं येते नव्ह का? गाऊ गाऊन गाव घरात ठेवला गाऊन म्हणजे गाऊन गाऊन वय तू गाऊन बरं राहू दे इंग्लिश काय तंत्र दाखवा म्हणून. का पहिलीपासून इंग्रजीला घातलं होतंस असू दे आता आपल्या घरातलं मामलं. मग ती नाटकात उलट बोलत होती बोलू का बोल हा? हा नाही माझी चड्डी आहे तू बघ कसा पळायचा पाहुण्यानं मारलं तर सर बाजू पाहुणे इंग्लिश ऐकायची हा. अगदी फॉरेन रिटर्न माल सांगणाऱ्याला कळत नाही ऐकणाऱ्याला समजत नाही असं इंग्लिश झालंय ऐका तर यास प्यास प्यास यास प्यास प्यास आटू आणि आणि काय चाललं यावड्या खॅस फ्लॅस बघायला हवा गेल्या इंग्लिश इंग्लिश फॉरेन रिटर्न माल चांगलं चित्र आहे. बरं पोरगीला जेवण बनवायला येतं का? जेवण बनवायला पण येतं आणि खायला पण येतं. बाबा जमलं धाबा टाकूया मला लगेच धाबा. नाही म्हणजे काय तर पुढे मागे धंद्याचं करायचं म्हटलं तर बरं. करतील दोघे जर. हे बघ अजून एक प्रश्न लय महत्वाचा आहे मी विचारतो. पोराचं आधार कार्ड आहे का? काय म्हणतात पाहुणं आधार कार्ड मला बापाचा आधार असल्यावर कार्ड कशाला चांगलं आहे. बर माझे 2 प्रश्न आहेत विचारा मी विचारणार आहे ना काय शिकलंय वगैरे विचारू की काय नाही का चाललंय पण काम म्हणून काय करतो? बाबा सांग रील करतोय म्हणून सांग रील करतोय पोरगं म्हणा काय करतोय? रोल आमचं पोरग रील करत रील. रीळ. हा बसली रीळ म्हणायची. तुम्हाला माहित नाही नाही. तुला पण माहित नाही सर बाजूला ती मोबाईल मध्ये करते ती रील करतोय बरं. बाबा इंस्टाग्राम वर रे. तसलंच करतोय तुला लाईक्स किती येतात सांग? 1000 लाईक्स येतात ती 1000 तर मला फॉलोअर्स पण नाही त्याच्यापेक्षा जास्ती आहेत. 1000 नाही जास्त पाहिजे. बाबा सांग आता कसं बोलायचं बरं हा. आता एक काम करूया. हा. मला वाटते एकमेकांचं बोलणं झालंय. बर आता आपण काय करू सुपारी फोडू. नाही हा? पहिलं गाणं ऐकलं पाहिजे मुलीला गाणं येते म्हणलं होतं असतो पाहुणे आता ती सुरुवातीला ऐकलं पास झालं की आणि ऐकायचं आहे. गाणं लावणी येते तिला पाहुणे जरा माता होऊन जाऊ देस. एक आपण म्हण बघू जरा गाणं. घ्या बाबा म्हणायचं नाही हो नाचून दाखव दाखवा नाचून. हा. ठीक आहे. उद्या एकदा बघूया आपण लावणी कशी करते म्हणते हा बस लावणी आहे बस अरे बसून काय मैफिलीला आला.
खूप आवडलं मला गाणे. आवडलं ना बा? हा, ही मुलगी मला पसंत आहे. पाहुण्याला विचार काय म्हणते. तिकडे याच्या आधी मला माहित होतं पोरगीनं गावात बऱ्याच डान्स स्पर्धेमध्ये नंबर मिळवले. हा? मग मला बोलला नाहीस. ही असं तुम्ही चालू करताय ना मधीच. काय करत होती तिचं ती नाचत होती ना बा? होय. आता तोंड बंद काय हा. ठरलंय ना बा? हा. पोरगी पसंत आहे की नाही? पाहुणं काय कसं वाटलं म्हणायचं? आमच्या पोराला पोरगी पसंत आहे. हाय आहे. बर. आपली सोयरी जुळली. जरा आमचा निर्णय तर ऐका की जरा. हा बोला की बोला. अहो तुमची आमची सोयरी करायची नाही. जमली वाटतं. नाही अरे काय म्हणतात? ती काय मी म्हणू द्या बा. ही सोयरी आपली जमवायची. हा. जुन्यातलं पाहुणं आहे. बरं मग मांडव केवढा घालूया सांग. मांडव आपण मोठाच घालू. आपल्या घराच्या पूर्ण सांगतो मी तुला. पण तिकडं पाटलाची खाल्ली भाऊ की नाही? हा हा पूर्ण मांडव घालू आपण तसं. घालूया. पण हे लक्षात ठेव 4 एकर जमीन होती. हा. त्यातली 2 एकर घालवता लक्षात असू दे. पण मांडव घाला. हा बर जेवणाचा बेत काय करणार. जेवणाचं करू की भात आणि लाडू करू. लाडू. लाडू. अरे कशाला गुडगुडू. हा लग्नात अशा पत्रावळे ठेवल्या जातील. हा. आपलं घर जरा असं खाली आहे. होय. वरचणीला गडागडा गडावर लोळत जातील लाडू. बरं लाडू नको. नको. मग खीर करूया. खीर कशाला रे पाताळा. हनुमान जयंतीला खीरच असते. हा खीर नको बाबा. नको. हा. मग एक काम करू. काय करूया तू सांग. लाडू नको. रव्याचा लाडू बी नको. नको नको. आता करूया जिलेबी. जिलेबी. आणि करतो कोणी बी. हा? कुणाचं बारसा असल्यावर. जिलेबी. कुणाचं लग्न असल्यावर. जिलेबी. आणि मेल्यावर मरतुकीला जिलेबी. गोडाचं नको गाव तसलं काय. जिलेबी नको. नको. मग बघ लगीन कुणाचं. तुझं. मग मी ठरवतो की काय करायचं. मग सांग की. माझ्या लग्नात मस्त पैकी हा डांगाराने भाकरी करायची. टांगरात भाकरी. कुणाचं पोट बिघडणार हा. नाही. कुणाला दवाखान्यात जावं लागणार नाही. बर डांगर भाकरी दे नाहीतर डांगर भाकरी दे नाहीतर डांगर भाकरी दे नाहीतर. ठरलंय. पाहुणं जरा आमचा निर्णय ऐका बरं का. बोला हा? की बोला. हा नीट ऐका नीट. हा. अहो तुमची आमची सोयरी जमायची ना. मला काय होती चोरी जमायची ना. अहो पाहुणं काय झालं काय? हा. काय झालंय काय? अहो तुमची आमची सोयरी जमायची ना. अहो तर का? तुमच्या पोराला पोरगी घेणार नाही. तुमच्या पोराला पोरगी घेणार नाही. तुमच्या पोराला पोरगी घेणार नाही. अहो पण झालंय काय? अहो काय सांगायचं तुम्हाला. तुमचं पोरगं धड शिकलेलं नाही. त्याला वाचा येत नाही. आणि असं बोलला आम्ही आमची मुलगी देऊ का. आमची मुलगी चांगली शिकलेली आहे. पोरगा त्यामुळे हे काय ताकद जमायचं नाही. पोरगा शिकला नाही शाळा. याचा रंग आहे काळा. ध्यानात घराई मनात घरा. ध्यानात घराई मनात घरा. तुमचा पोराला पोरगी देणार नाही. तुमच्या पोराला पोरगी देणार नाही. तुमच्या पोराला पोरगी देणार नाही. बाबा या पाहुण्यानं आज माझं डोळं उघडलं. लहानपणापासून मी कधी शाळेला गेलो नाही. असा उन्हाळ्या करत गावात फिरत राहिलो. आणि म्हणून ही वेळ आली. आता असं करणार. त्यांनी ओळखले समजा. हा टिळेकर सरांच्या अकॅडमीत जाणार. हा. शिक्षण घेणार. आणि लग्नाला तयार होणार. पुढच्या वर्षी सुद्धा पोटात येणार आणि ह्यांच्या मुलीलाच मागे घालणार. हा पण एक वरीसभर थांबायला तयार आहेत का त्यांनाच नाही विचार. काय थांबणार झालं? बरं. तिचा मोबाईल तेवढा काढून घ्या म्हणजे थांबल. हा. जर पोरगं शिकणार असेल तर आम्ही नक्कीच थांबू बरं. बघायचं होत्या ही सोयरी. हा चालतंय चालतंय. हा. आम्हाला हुंडा नको काय काही नको. हा. बरं चला चालेल. येऊ का? आता या परत. ढोल ताशाच्या या